प्रातःकाळीच्या सूर्याची प्रभा दिसे सोनेरी छान। चारी बाजूनी निसर्गाची आहे मुक्त उधळण। धनवान गुणीजन गाजे पंचक्रोशीत नाव, असा सर्वांग सुंदर आहे किने माझा गाव। माझ्या गावाचे नाव किने आहे। माझे गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील छोटेसे गाव आहे। माझे गाव अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे। आजूबाजूनी हिरवागार डोंगर, अगदी चित्रात असतो ना तसाच। डोंगरामध्ये फेरफटका मारण्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो। हिरवीगार झाडे, त्यांचा थंडगार शांत वारा मन अगदी रमवून जाते। हे वारे हजारो AC आणि फॅन लावून देखील मिळणार नाही, ते फक्त गावामध्येच मिळते। आमच्याकडे पावसाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे विशेषतः घरे कौलारू मातीची व उतरत्या छपरांची आहेत। गावाशेजारी तार ओहळ नावाची निर्मळ वाहणारी नदी आहे। तसेच विहिरी देखील आहेत आणि वरुणराजाच्या कृपेने पाऊस देखील खूप पडतो, त्यामुळे पावसाळ्यानंतर देखील विहिरींना मुबलक पाणी असते। आमच्या गावातील प्रत्येक घरासमोर ऐसपैस अंगण आहे। रात्रीच्या वेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सर्वजण मित्रमैत्रिणी कुटुंबासोबत जुन्या आठवणींना उजाळा देत मस्त गप्पा मारत बसतो। हा अनुभव अविस्मरणीय आहे। गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत महालक्ष्मीचे मंदिर आहे। मंदिराला प्रशस्त आवार आहे। तसेच आमच्या गावात विठ्ठल रखुमाई, नरसोबा, हनुमान, रवळनाथ व महादेव, त्याचबरोबर बागेश्वर ही देवस्थाने आहेत। गावातील सर्व ग्रामस्थ सण समारंभ एकत्रित जमून याच मंदिरामध्ये साजरे करतात। उत्सवांच्या सणांच्या वेळी ही मंदिरे दीपमाळांनी सजवली जातात। दीपमाळांनी पेटलेल्या दिव्यांची शोभा पाहणे म्हणजे रमणीय ठेवाच आहे। मंदिरातील परिसर शांत प्रसन्न असल्याने मनाला शांती लाभते।
त्याचप्रमाणे कपिल स्पोर्ट्स नवरात्र मंडळामार्फत नवरात्र उत्सव देखील मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। यामध्ये धार्मिक सणांबरोबरच समाज प्रबोधन, व्याख्याने, झिम्मा फुगडी, क्रीडा स्पर्धा देखील मंडळ आयोजित करते। वारकरी संप्रदाय देखील दरवर्षी पारायण सोहळा अगदी दिमाखात साजरा करतात। माझ्या गावची लोकसंख्या अंदाजे 1000 असावी। गावातील बहुतांश लोक हे शेती करतात। तसेच मे महिन्याच्या हंगामात काजू ह्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते। त्याचबरोबर भात, नाचणा, मका, ऊस व भुईमूग या पिकांची लागवड केली जाते। यावरच गावकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न अवलंबून असते। गावातील जुनी पिढी ही शेती व्यवसाय करत असून नव्या पिढीतील बहुतांश युवक वर्ग हा भारतीय सैन्यामध्ये अभिमानास्पद कामगिरी करतो आहे। गावातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोरवेलद्वारे सिंचनाची सोय झाल्याने ऊस पिकाकडे वळला आहे। त्याचबरोबर भात, नाचणा, भुईमूग आदी पिके घेतली जातात। काजू झाडे लावण्याकडे सुद्धा शेतकरी वळत आहेत। गावातील लोकांचे राहणीमान साध्या प्रकारचे आहे व त्यांची विचारसरणी उच्च प्रतीची आहे। गावामध्ये एकोपा आहे, त्यामुळे कोणत्याही अडचणीत लोक एकत्र येऊन त्यावर तोडगा काढतात। म्हणूनच गाव तंटामुक्त आहे। मुख्य म्हणजे गावामध्ये जातीभेद पाळत नाहीत, सर्वजण एकत्र मिळून मिसळून राहतात। तसेच काही ग्रामस्थ कामासाठी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी आहेत। त्यामुळे गावातील बरेचसे लोक हे फक्त मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी येतात। माझे गाव स्वच्छताप्रिय आहे, त्यामुळे गावात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे। गावामध्ये शिक्षणाच्या सुविधा दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत। गावामध्ये शाळा व अंगणवाडी आहे। गावातील तरुण वर्ग एकत्र येऊन नवनवीन उपक्रम राबवतात। त्याचबरोबर व्यसनमुक्ती व ग्राम स्वच्छता मोहीम राबवतात। आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायतीच्या जवळच दवाखाना आहे। गावातील लोक आपल्या आरोग्याच्या समस्या घेऊन तेथे जातात व तेथील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात। तसेच माझ्या गावात प्राण्यांचे डॉक्टर देखील आहे। ते गावातील प्राण्यांचे आजार बरे करतात। आमच्या गावात दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम होतो। आम्ही दरवर्षी तऱ्हेतऱ्हेची झाडे लावतो, त्यामुळे गाव हिरवेगार आहे। ग्रामपंचायतीला देखील आजपर्यंत ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्ती, हगणदारी मुक्त गाव आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत। गावात विस्तीर्ण जागेत विद्यामंदिर प्रशाळा उभारली आहे। येथे 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत। माझ्या शाळेत दरवर्षी स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, नवोदय, सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेत तालुक्यात तसेच जिल्ह्यात सुद्धा नंबर मिळवित आहेत। शाळेने आजपर्यंत अनेक शिक्षक, इंजिनियर घडवले आहेत। अगदी पूर्वीपासून किन्याचा कबड्डीचा संघ जिल्ह्यात, मुंबईत फेमस होता।
आज देखील युवा वर्ग कबड्डीत, क्रिकेट, रस्सीखेचमध्ये अग्रेसर आहे. रस्सीखेचमध्ये तर मुंबई येथे किने ग्रामस्थांचाच दबदबा आहे. माझ्या गावात दरवर्षी साजरा करण्यात येणारा अष्टविनायक मित्रमंडळाचा नवसाला पावणारा गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चला तर मग गणरायाकडे एकच मागणी मागूया. हे गणराया, आम्हा किनेवासियावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.